लोकसभा निवडणुकीचा 7वा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा काही तासातच मतदानाला सुरुवात होईल। मी सध्या आहे बनारस, काशी किंवा वाराणसी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शहरात, ज्या ठिकाणी महाराष्ट्र आणि काशी विश्वनाथ याचबरोबर उत्तर प्रदेश महाराष्ट्राचं एक वेगळं नातं या ठिकाणी पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे प्रमुख असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यात मी सध्या उभा आहे। शेकडो वर्ष जुना हा वाडा, छत्रपतींचा इतिहास सांगणारा हा वाडा आणि याच ठिकाणी एक मोठं ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगापैकी अतिशय महत्त्वाचं, ज्याला ज्योतिर्लिंगांमधला सगळ्यात मोठं मान आहे, त्या ठिकाणी मी आहे। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये एक जोडणारी मोठी दुवा म्हणजेच इथलं महाराष्ट्र बांधवांचं इथल्या ज्योतिर्लिंगामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शक्तिपीठांपैकी देखील ज्योतिर्लिंग असतील, या सगळ्यांमध्ये असणारं कनेक्शन। कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याच्या आजूबाजूला अनेक मराठी कुटुंब या ठिकाणी पिढ्यानपिढ्या राहत आहेत। वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र विरुद्ध उमेदवार कोण ही चर्चा देखील होत नसताना नेमकं महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी या मराठी नागरिकांना काय वाटतं, आपण थेट गप्पा मारणार आहोत। काय नेमकं किस्से आहेत, किती दिवसांपासून सगळे लोक राहत आहेत, सुरुवात करूया आपल्या सगळ्यांसोबत ज्येष्ठ नागरिक काही आहेत। काका, तुम्ही कितव्या पिढीपासून इथं आहात, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगाल? आम्ही 6 पिढ्या, आमची 6वी पिढी आहे। आम्ही पण सासवडचे राहण्यावाले आणि त्या 6 म्हणजे आमचे 6वी पुस्त तेव्हा काशीत त्या छत्रपती शिवाजी ते हे चाललं होतं भारत स्वातंत्र्याच्या वेळेस, तर काही लोक तिथं निघाले, त्या देशातले आमच्या ह्याच्यातले पण काही लोक आले, ते काशीत असे बरेच लोक काशीत आले। हा एवढा इकडचा मोहल्ला हा सगळा महाराष्ट्रीयनचाच होता। आज आता कमी होऊन गेली, पण हे पुरत्या गल्लीत सगळे महाराष्ट्रीयन होते। गंगा किनारे लोकांना बसले आले, इथे गंगा किनारे राहिले देवाची, आणि इथे हर घरी विश्वेश्वराचं मंदिर, महादेव हे सगळे आहे। त्याच याच्यात इथल्या लोकांनी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना आपल्या केली, त्याचे नाव श्री काशी गणेशोत्सव कमिटी ठेवलं होतं आहे म्हणजे, आणि ती जागेवर आजपर्यंत हा उत्सव होत आला। आणि सन 1962ला हा वाडा या संस्थेने विकत घेतला। त्यावेळेस लोकमान आणे इथे आले होते, त्यांनी पण लोकांना अपील केली की भाई हे पुराणा उत्सव आहे, लोकांनी आर्थिक मदत करून यांची मदत करावी, म्हणून सन 62मध्ये आम्ही हा वाडा विकत घेतला। वाडा विकत घेतला। मी वाड्याबद्दलची आठवण सांगतात, याच ठिकाणी इथला गणेशोत्सव जो आहे तो साजरा केला जातो। अजून काही नागरिक आहेत, जसं की आता यांनी सांगितलं की इथं लोकमान्य टिळक देखील आले होते। या वाड्यामध्ये अजून काही मोठी नावं, जसं की दादासाहेब फाळकेंचं बद्दल ऐकलं, काय नेमकं या वाड्यात सगळं गणित आहे? तुम्ही सगळे आजूबाजूला एकत्र राहतायत? मी इथे संगीतचे प्रोग्राम नेहमी होत राहतात जेव्हा आमच्याकडे गणेशोत्सव होतो, आणि जेवढे पण विख्यात आहे संगीतकार सगळे इथे आलेले, चाहे भीमसेन जोशी असो, बिस्मिल्ला खा असो, आणि बीबी जोग झाले, सगळे बाहेर म्हणजे तेवढे टॉपचे कलाकार, किशन महाराज, गुदई महाराज, हे सगळ्यांचा प्रोग्राम इथे, बडे रामदास सगळे आलेले, सगळे इथे पाटेकर म्हणून होते। मला काका तुम्हाला परत एकदा विचारायचं, तुमचं वय किती आणि तुम्ही इथं काय काय बघितलंय, आम्हाला एकदा तुमच्या नजरेतनं इथलं बघू द्या। वय तर 80 वर्षाचं, आणि मी काशीत बघितलं की इथल्या जागेवरती सांगायचं आहे, सांगा म्हणजे काशीमध्ये बघितलेलं की इथल्या जागेत सांगा, तुम्ही इथल्या आठवणी सांगा। आणि इथली आठवणी अशी आहे की इथे इतका महाराष्ट्रीयन लोकांचा मेळ होता, जमळा होता, की त्यावेळेस त्यांची एक मानुपली इथे पण होती। आणखीन तेवढे आपले उत्सव या सणवार आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात, ते सगळे आम्ही पण इथे तसंच करतो, आणि इथे हर घरी अजून पण मराठी आम्ही बोलतो। म्हणून पण आता तुमच्या इतकी शुद्ध मराठी तर नाही आहे, पण तरी कोशिश आहे, कारण इथले हिंदी शब्द काही आम्ही जोडले आहेत त्याच्यात, पण त्याच ह्यानी असं इथे कार्यक्रम, आणि इथे बहुसंगीतचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, शेकडो सहस्र भोजन इथे होत होते। बाहेरचे लोक येऊन हे करून काशी इथे आले म्हणजे काहीतरी आता करायचं, तर ब्राह्मणांना जेवायला घालायचं, हे करायचं, हे सगळं काम इथे। आणि काशीला तीर्थस्थान असल्याने बाहेरनं लोक येण्यावाले तर खूपच, बाहेरनं लोक येण्यावर आहेत। आपल्याकडं आपलं आधी नाव सांगा, आणि मी आपल्याबद्दल ऐकलं की पंचांग करते किंवा या सगळ्यामध्ये आपलं खूप मोठं नाव आहे। एकदा याबद्दल सविस्तर सांगा, कारण काशी विश्वनाथ, बनारस,
किंवा ज्या पद्धतीने आपण या सगळ्याला शहराला वेगवेगळी नावं आहेत तशी वेगवेगळी कल पण या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र आणि याचं कनेक्शन सांगताना नेमकं तुम्ही कशी गुगल कराल? काशीमध्ये फार मोठे मोठे पंचांगकार आहे. त्यात बापूदेव शास्त्री देव होते, नारायण मस्करचे वडील वगैरे होते. आमच्या वडिलांनी पण पंचांगची स्थापना केली. आता 80 वर्ष झाले काशीमध्ये. जय हिंद पंचांगमच्या नावाने. माझं नाव आहे भक्तवत्सल जनार्दन शास्त्री खुंटे. तर पंचांगामध्ये असं आहे की पुष्कळ भविष्यवाणी आमच्या वडिलांच्या पंचांगात दिलेली होती, जे अक्षरशः सत्य झाली. जसं इंदिरा गांधीच्या वेळेस इमर्जन्सी लागेल, भारत पाकिस्तान युद्धमध्ये सन 62 बाबांनी सांगितलं आपण विजयी होऊ. लालबहादूर शास्त्रींना पण त्यांना अक्षदा दिला, आशीर्वाद ती. इमर्जन्सीमध्ये इंदिराजी म्हणाले की तुम्हाला कसं माहीत की तुम्ही कसं इमर्जन्सी मी लावणार आहे, 1 वर्ष आधी तुम्ही पंचांगात छापलं आहे. तर वडिलांनी सांगितलं 1 वर्ष आधी माझ्या पंचांगात हे पण लिहिलं आहे की यमुना नदीमध्ये फार मोठा पूर येणार आहे. तर मला यमुना नदी येऊन मागच्या वर्षी नसेल सांगितलं की मी पुढच्या वर्षी या रूपात येईन. हे आपलं गणित ज्योतिषचं आहे. आणि ज्योतिष सजयती सिंदूर बदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम तिथी वार नक्षत्र योग करण ह्या 5 अंगाने पंचांग म्हणतं. आपला सनातन धर्म आधीपासूनच त्या पंचांगामुळेच आपण मला सनातन धर्माकडे यायचं आहे. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण या मुद्द्यावर आपल्याला राजकीय देखील बोलायचं आहे. अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत. किती कुटुंब साधारण इथं आहेत आणि किती म्हणजे बऱ्याच पिढ्या तुम्ही इथं आहात, पण मागच्या काही वर्षात खास करून 14, 19 नंतर 24 काय बदल बघताय इथल्या काशीमध्ये? काशीमध्ये 14 नंतर बराच बदल झालेला आहे. जेव्हापासून आमचे पंतप्रधान मोदी आमच्या इकडनं सांसद निवडून आल्यानंतर बराच काशीमध्ये बदल झालेला आहे. म्हणजे जी काशी आम्ही लहानपणा पाहिली त्याने आज त्या काशीने आज सुद्धा बहुत फरक पडलेला आहे. फरक पडलेला म्हणतात. अजून काही नागरिक सुटले आहेत माझ्याकडून, त्यांच्याकडे देखील जाऊयात. त्यांनी सांगितलं की फरक पडलाय. तुम्ही कसं बघता तो फरक? एक व्यक्ती म्हणून, एक स्थानिक नागरिक म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून, किंवा ह्या सगळ्या धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्व गोष्टी बघून मी हे बघितलं की जो विकास मोदीजींच्या राहते आजच्या गेल्या ह्या 10 वर्षात झाला आणि पुढच्याही 5 वर्षामध्ये होईल, तर अशी जी त्यांची एक कल्पना आहे की आपला एक श्रेष्ठ भारत व्हावा, त्याच्याकरता आम्ही पण प्रयत्नशील त्यांच्याबरोबर आहोत की त्यांचा आपण साथ देऊ, तेव्हा आपल्याला त्याचा विकास होईल. आणि बऱ्याच वस्तू आम्ही बघितल्या 14 पासून घेऊन आत्तापर्यंत. नोटबंदी बघितली, आपलं मंदिरचं जीर्णोद्धार बघितलं. अशा वस्तू जे आम्ही पण एक इतिहासमध्ये समजा की हे बघितलेलं असं आमचं एक हे झालेलं आहे. पण मला त्याच मुद्द्याला घेऊन पुढे जायचंय की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, हो. पण तुमचं एक वेगळं मत आहे आणि महाराष्ट्रातील लोकांचं काही वेगळं मत आहे की त्यांना असं वाटतं की मोदींनी कुठेतरी अडचण केली आहे, त्याच्यामुळे तिथलं वातावरण काही वेगळं. वाराणसी किंवा इथलं वातावरण काही नाही आहे. त्या आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी इथे यावं आणि बघावं. तसंच जे त्यांच्या मनामध्ये आहे तसं इथे काही नाही आहे की कुणी कोणाला लबाडत आहे किंवा काय, असं काही नाही आहे. तरी खुल्या दिलने इथे यावं, आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांची सर्व सोय करणार. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. जी एक त्यांना काशीबद्दल माहिती आहे की तिथे किंवा असं हे करतात, असं काही नाही आहे. एक केव्हा तरी होत असेल, पण आता गेल्या काही वर्षापासून अशी काहीही नाही आहे. कोणत्याही तऱ्हेचा त्रास नाही होणार त्यांना, ही याची आमची खात्री आहे. म्हणणं बरं, मला तुम्हाला एक म्हणजे राजकीयच विचारायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे उमेदवार आहेत. दुसरे उमेदवारांची नावं आम्हाला माहित नाहीत. तुम्हाला माहिती आहे दुसरे उमेदवार कोण आहेत काय? 2 नाव माहीत आहे. एक गठबंधनचे उमेदवार आहे अजय राय आणि एक कोणी शिवकुट्टीकर म्हणून आहे कोणी. 2चं नाव माहीत आहे फक्त. पण ते आठवून सांगावं लागते. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आहे. काय कारण? मोदी फक्त. बस फक्त मोदी, फक्त मोदी, दुसरा कोणी आहेच नाही. उमेदवार फक्त एक असल्यासारखी चर्चा आहे. हो, चर्चा तशीच आहे. फरक मोदी 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 मोदी. बरं, तुम्ही मला परत एकदा विचारायचं की तुम्ही व्यवसायानं काय करता आणि मागच्या काही वर्षात खास करून आता अगदी काही तासांवर मतदान आलंय, आपण अगदी लवकर बोलतोय हे सगळं, पण या सगळ्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही चांगला वाईट बदल याच्यात काय दिसतंय? ऐसा है कि सिक्के के 2 पहलू होते हैं. एक माइनस होता है, एक प्लस होता है. तो कुछ बढ़िया हुआ, कुछ खराब भी हुआ है. वो यही है, कुछ अच्छाई है, कुछ बुराई है. तो आप किसको बेहतर मानते? दोनों बेहतर है. अपने आप में अब यहाँ रहना है तो आत्मसात करना ही है. अच्छाई हो तो भी साथ करना है, बुराई हो तो भी साथ करना है. रहना है तो बदल तो सकते नहीं है. तुम्ही काय मी विचारलं की तुम्ही काम काय करता?
माझी एक छोटी शॉप आहे उपासाची फराळाची, कोटू शिंगाडा हे सगळं काम करतो मी. आता सोलरचं काम करतोय. मोदीजीचं जे सूर्यघर योजना चालली आहे त्याचं मी काम घेतलेलं आहे, ते काम करून राहिलेलो आहे आणि चांगल्या रीतीने होत आहे काम. मोदीजींनी जी एक योजना आणलेली आहे प्रत्येक माणसाकरता ही फायदेमंद आहे. आज नाही उद्या नैसर्गिक ऊर्जा, त्या ऊर्जेचा पुष्कळ म्हणजे जनताला त्याचा फायदा होणार आहे पुढे. तर त्यांनी त्यांची जी पण काही योजना आलेली आहे ती लोकांकरता फार चांगली आहे. आता लोक हळूहळू त्याला आत्मसात करतील. आत्मसात हळूहळू करतील लोक. परत एकदा तुमच्याकडे येतोय की तुम्हाला काशी रुजली, आवडली, तुम्ही इथे राहिलात, तुमच्या पुढच्या पिढ्यांबद्दल काय? त्यांना वाटतंय मुलं असतील, मुली असतील, इथं राहतायत, रमली आहेत सगळी? नाही, पहा, आता इकडले महाराष्ट्रीयन जास्त करून सगळे बाहेर निघून जातात. ते कुठे पुण्याला, हैदराबाद, बेंगलोर, म्हणून आता महाराष्ट्रीयन इथे हळूहळू कमी होत चालले जातात. जे आधी आहे इथे जे असं धार्मिक क्रिया जे करावतात, ते भिक्षुकी करावतात, ते तोच परिवार इथे आहे. नाही तर जो एज्युकेशन लाईनमध्ये ते जातात ते तो पोरं बाहेर चालले जातात. ते मग त्याचं बट नॅचरल आहे की मग काही वर्षांनी त्याचे आई वडील पण पोरांकडे चालले जातात. ते म्हणून असे महाराष्ट्रीयन खूप कमी झाले इथे आता आधीपासून. परत एकदा काकांकडे जातोय. ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे मी परत परत तुमच्याकडे येतो की तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात, तुम्ही खूप जास्त बघितलंय आणि म्हणून प्रयत्न करतोय की तुमच्या नजरेतनं अजून काही बघायला. ज्या पद्धतीनं आत्ता जसं यांनी सगळ्यांनी सांगितलं की मागची 10 वर्ष बदल बघितलाय, तुम्ही काँग्रेसचं देखील एक मोठं सरकार बघितलंय, पिढ्यानं पिढ्या ते सरकार तुम्ही बघितलंय. बदल खरंच वेगळा वाटतोय? खूपच बदल झाला आहे. म्हणजे ती इथल्या कोणी असा अंदाज पण नाही केला होता की विश्वनाथ मंदिर इतक्या बोळीत होतं की तिथे लोकांना जायला होतं. म्हणून 168 या 198 अशी घरं सरकारने विकत घेतली, पण त्याच्यात मार्केट व्हॅल्यू पेक्षा पण म्हणजे जबरदस्ती नाही केली, मार्केट व्हॅल्यू पेक्षा जास्त दिली, स्वेच्छाने मग लोकांनी देणं सुरू केलं. आणि आज ती कल्पना येऊन इतकी मोठी जागा आणि इतकं हे झालं, त्यांनी बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला, हे मिळालं राहण्या, आणि त्या लोकांना इतके पैसे मिळाले की त्यांना म्हणजे हे नाही तर पहिले सरकार जागा घेते तर बरं मार्केट व्हॅल्यूपेक्षा सरकारी रेटपेक्षा पण कमी देते, पण लाचारी की आपण काही म्हणू नाही शकत म्हणून आपल्याला द्यावं लागतं. पण इथे असं नव्हतं. म्हणून लोकांनी बड्या खुशीने ती जागा, पहिले लोकांनी बडे नानुखूर केले, पण लोकांनी पाहिले इतके पैसे मिळतात ते आज ने उद्या जाणारच आहे तर द्या, चांगलं आहे. तर एकाने दिलं मग असं होता बहुत होणार. तर त्याने इतका बदल झाला आहे आणि तशा लोकांना रोजीरोटी पण बहुत जास्त मिळाली. तर त्याने बहुतच डेव्हलपमेंट झालं. ते लोकांची उमेद नव्हती, या लोकांना विश्वास नव्हता की इतकं काम होईल. आणि आता पुन्हा 5 वर्ष यांना आणखी मिळतील, 5-10 असे, तर कुठं डेव्हलपमेंट होईल याचा काही हे नाही. का बहुतशी जागा आता कालभैरव मंदिर तिथे लोक दर्शनाला केव्हाही जा, आता हर वेळेस इथे लाईन लागते. नाही तर पहिले रविवारी थोडी बहुतच राहत होती, पण आता रविवार कोणतेही वार पहा. इथलं अर्थकारण बदललंय. परत एकदा पंचांगकर्त्याकडे मला यायचं आहे. आम्ही सगळे अंदाज बांधतो, तुम्ही गणितं जुळवता किंवा आकडे सांगता. इथं मोदी येतील की नाही हे तर अगदी लहान पोरगाही सांगेल, पण तुमच्या गणितांमध्ये येणारा काळ कसं बघताय? तिसऱ्यांदा इथलाच माणूस परत पंतप्रधान. मला पंचांग करते म्हणून तुमच्याकडे यायचं आहे की आम्ही सगळे अंदाज बांधतोय, पण मला तुम्हाला तुमच्या गणितानुसार, पंचांगाच्या गणितानुसार विचारायचं आहे की इथं मोदी परत निवडून येतील का? तर हे लहान मुलगाही सांगेल की इथली परिस्थिती पाहता, पण ते परत पंतप्रधान होतील काय? तुमचं गणित काय सांगते? नक्की होतील. त्यांची कुंडलीमध्ये राजयोग कारागृह आहे. 1950 मध्ये त्यांचा जन्म झाला आहे. मी तर घरी ठेवली त्यांची कुंडली, पण इथे मी तुम्ही नंतर मला दाखवू शकतो. चंद्र आणि मंगळ, यावेळेस राजा मंगळ आहे. भारतवर्षाचा भविष्यफळमध्ये पंचांगात दिले, जसं जसं लिहिलं तसं तसं पुढे होणारे होत आहे, तुम्ही त्यात बघू शकता. दशम स्थानामध्ये पण शुक्र आणि शनी, ते सर्व राजयोग कारागृह आहे. तर त्यांना कोणी पण पंतप्रधान साठी थांबवू नाही शकत. ते पंतप्रधान नक्कीच होणार. राजयोग कारागृह आहे, घर उच्च ग्रह आहे त्यांचे सर्व. पण 1925 मध्ये मंगळ थोडा कष्टकारक राहील. त्यासाठी मी भारताच्या सर्व जनतांना निवेदन करेन की त्याच्यासाठी थोडंफार अनुष्ठान मंगळासाठी त्यांना करावं लागेल. ते अजून पुढे आहे, पण ते नक्की पंतप्रधान होणार. इथल्या ज्योतिर्लिंगाला सगळ्या 12 ज्योतिर्लिंगापेक्षा एक मोठं स्थान आहे. त्याचं नेमकं काय कारण सांगाल? कारण इथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत.
त्यांनी स्वतः प्राणप्रतिष्ठेला इथं सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून वैयक्तिक सगळा इंटरेस्ट घेतला होता. या ज्योतिर्लिंगाला इतर 12 पैकी नेमकं महत्व काय? ज्योतिर्लिंगाला महत्व म्हणजे काशीमध्ये औरंगजेबने जेव्हा जुनं मंदिर पाडलं त्यानंतर 100 वर्षासाठी एक महाराष्ट्रीय होते त्यांनी मंदिर बांधून ठेवलं होतं. त्यानंतर परत 100 वर्षानंतर त्यांनी पाडलं औरंगजेबनी. काही दिवसानंतर पुन्हा अहिल्याबाई होलकर, देवी अहिल्याबाई होलकर, इंदौरची महाराणी, फार धार्मिक प्रवृत्तीची, त्यांच्या मनात आलं की काशीमध्ये आपण पुन्हा विश्वेश्वराची स्थापना करू. तर त्यांनी काय केलं, आपल्या मंत्रीला पाठवलं. नर्मदेची ही महत्ता आहे त्या नदीची की कोणताही पत्थर उचलला तर ते नर्मदेश्वर महादेव होतात. तर आपल्या मंत्रीला पाठवून त्यांनी म्हटलं तुला पहिल्या बुडकीत जे पत्थर मिळेल ते आणा, आपण काशी विश्वेश्वराला स्थापित करू परत. तर ते घेऊन आले. काशीचे मूर्धन्य विद्वान त्यावेळेस असतील जे पण, त्यांनी दुसऱ्या दिवशी स्थापना करण्यासाठी ते पत्थर आणून तो दगड शिवलिंग आणून त्या मंदिराच्या कोपऱ्यात ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठेसाठी लोक जाणार ब्राह्मण, तर पाहिला तो खूप उचलला गेला, तो उचलला नाही गेला, तिथेच आपोआप स्थापित झाला. म्हणून त्याला स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणू शकतात आपण. कारण की सर्व मंदिरं तुम्ही बघा, कोणत्याही देवालयात महादेव मध्यमच असतात त्यांचं अर्घा वगैरे घेऊन. ह्या काशी विश्वेश्वरात तुम्ही दर्शन जर घेतलं असेल, त्या तुम्ही जाऊन बघा, त्या कोपऱ्यात आहे. तर जे तिथे होतं तिथेच राहिलं. लोक असं म्हणतात, जुने लोक, की त्याला उचलायला गेले ते त्यातनं रक्त वगैरे निघू लागलं, तर लोकांनी तिथे स्थापितच केलं. मध्ये एक आख्यायिका आहे. आपल्यासोबत काही अजून देखील नागरिक आहेत. अनेक घाटांबद्दल आम्ही ऐकलं आणि काल एक ठिकाणी ऐकलं की इथली बऱ्यापैकी जी बांधकामं आहेत ती मराठी लोकांनी केली आहेत. ते सगळं वास्तवशास्त्र, तुम्हाला त्यामधलं काय काय सांगता येईल? सो मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला इच्छुक हो की मी काशीचा नागरिक नाही, मी अलाहाबादचा राहणार आहे. तरी अलाहाबादलाही महाराष्ट्रीयन लोक आहेत. ती घाट जे बांधली गेली आहे काशीला, ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती देऊ नाही शकत. पण जे काही काम इथे पूर्व काही झालेलं आहे ते इतकं मजबूत झालेलं आहे की आज ह्या घाटांच्या मागे नदी आणि त्याच्या मागे शहर, जुनं शहर काशी, ते तसंच दिसतंय लोकांना. आणि त्याच्यामध्ये काही बदल नाही झाला आहे. आणि खरं सांगू तर आजच्या गरमीमध्ये तुम्ही या गल्लीत चालले जाल तर तुम्हाला गारवा भेटेल, पण खोलीच्या आत गेला तर नाही भेटणार. हे इथली महिमा आहे काशीची. आणि एक गोष्ट त्यांनी काशी विश्वनाथ अंखेनं अहिल्याबाई होलकरचा उल्लेख केला, तो उद्या 31 मे 1725ला अहिल्याबाई होलकरांची जन्म झाला होता आणि उद्या त्यांची 300वी जयंती आहे. आणि इथे पण अहिल्याबाई होलकरनी बांधलेले पुष्कळसे वाडे आहेत जुने, जिथे अजून तो इंदोरचा जो ट्रस्ट आहे तो त्याच्यावरती केअरटेकिंग करून राहिला आहे. आणि तिथले मॅनेजर्स इथे आहेत. की मी प्रयागराजला अहिल्याबाई होलकर ट्रस्टचे जे प्रॉपर्टीज आहेत त्याचा मॅनेजर, आणि उद्या जाऊन तिथे 300वी जयंती साजरी करणार. जर तुम्ही इथे असाल तर त्या वाड्यांमध्ये जाऊन पण पहा की ते साजरी कशी करतात त्या अहिल्याबाई होलकरची जयंती. आणि हे लोक मला वाटतं काशी विश्वनाथ मंदिरमध्ये जाऊन जी मूर्ती आहे अहिल्याबाई होलकरची त्याच्यावरती माल्यार्पण वगैरेचा कार्यक्रम यांनी पण ठरवलेला आहे, त्यालाही कव्हर करा. 300वी जयंती जी आहे ती अहिल्यादेवी होळकरांची आहे. याच निमित्तानं उल्लेख निघाला म्हणून 300वी जयंती अहिल्यादेवी होळकरांची आहे. 350 वर्ष याच वर्षी पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांना. इथून गागा भट्ट गेले होते आणि छत्रपतींचा राज्याभिषेक झाला वगैरे. ही सगळी मंडळी आता नेमकं काय, इथली काय परिस्थिती आहे? म्हणजे आता त्यांच्यातले तर बहुत कमी लोक इथे आहेत, बाहेर चालले गेले. पण काही परिवारचे तर एखाद दोन कुणी तर कुणी असतीलच त्याच्यात, आहेत अजून पण. आणखी काही तसंच ते म्हणजे अजून पण काशीमध्ये विद्वत्तामध्ये कमी नाही आहे. एक से एक विद्वान आज पण आहेत, त्यावेळेस पण होते, आज पण आहेत. पण त्यांच्या कांदांचे पण काही लोक आहेत, असं नाही आहे की ते पण आहेत. आत्ताच अयोध्येमध्ये रामाची स्थापना झाली होती, तर मुख्य आचार्य इथलेच काशीतलेच गेले होते. सगळ्यांना एक एक प्रश्न फक्त सलग सगळ्यांना घेतो. मोदी की राहुल गांधी, काय देशातलं वातावरण तुमचं? आता मोदी बस मोदी. पण काय नेमकं एका वाक्यात काय कारण? काही नाही, अशी सरकार मिळाली नाही अजून आपल्याला. 10 वर्ष झाले, चांगली सरकार आहे, सगळं चांगलं होऊन राहिलं आहे, हे चाललंय. तोच प्रश्न परत एकदा, मोदी की राहुल गांधी, एका वाक्यात काय? मोदीच मोदी, पूर्ण देशात मोदीच मोदी. पण कारण एका वाक्यात. मोदी आल्याने काय प्रत्येक वस्तूची एक आपली जी अडचण आहे ती दूर होते.
आणखीन त्यामध्ये आता म्हणायला काय, आता पुढे पण त्यांचे 5-10 वर्ष होणार, तेही चांगले होणार, त्यात आणखी देशाची उन्नती होणार आणि आपल्या काम अंतरिक्षामध्ये पण आपण डंका वाजवणार आपला प्रथम येण्याचा. मोदी आणि राहुल गांधी दोन्हीपैकी एक सांगा की राहुल गांधी आवडत असतील तर का आवडतात, ना आवडत तर का नाही आवडत? राहुल गांधीला आवडायचा काही प्रश्नच नाही आहे. दोघांमध्ये काही तुलना नाही आहे. मोदीजी एक तपस्वी माणूस आहे. लहानपणापासून त्यांनी तपस्या केली आहे, हिमालयामध्ये जाऊन. त्यांना किती नॉलेज आहे. त्यांना जेवढं नॉलेज आहे त्या 1% पण राहुलला नाही आहे. म्हणून त्या दोघांमध्ये काही पण कम्पेअर नाही आहे. मला हा क्वेश्चनच रॉंग वाटतो. क्वेश्चनच रॉंग वाटतंय. तुम्ही सगळ्यात जास्त बघितलंय मोदी की राहुल गांधी? मोदी. कारण त्यांनी काम केलं. इतक्या वर्ष या लोकांनी राहून काहीच काम नाही केलं आणि यांनी 15 वर्षात एवढं काम केलं. तर त्यांची अगर तुलना केली जाऊ तर त्यांच्यामध्ये आता काही हेच नाही राहिला. यांची आता तशीच म्हटलं तर जागा हळूहळू खसखस चालली आहे. इथेच संघटन आपसामध्ये केलं नाही तर आपसामध्ये शिव्या देण्यावाले एक गळ्यात मिळाले याच्याकरता केंद्रला हरावा. ते भारी आहे तेव्हा ना तुम्ही गेला आपसामध्ये आणि म्हणून तुम्ही आपसात हे करता. तर त्याच्यामध्ये पण एवढी मोठी पार्टी युपीमध्ये सीट 17 सीट या 20 सीटावर लढतात आहे आणि ते पुरते लढत होते आणि पुरत्या याच्यात असं ऐकलं की 100 काही इंच्या जो सीटवरती इलेक्शन लढतात. तर त्यांची तुलनाच नाही आहे काही. तुलना नाहीये सांगतायत. मोदींच्या पुढे तुलना नाही सांगतायत. मोदींची पंचांग पत्रिका तुम्ही बघितली, राहुल गांधीची का नाही बघितली? त्याच्यात काय कमी आहे नेमकं? नाही, पत्रिका तर माझं काम आहे. कोणी पण येईल ते मी सर्वांना बघू पण शकतो. राहुल गांधीच्या पत्रिकेत काय? त्यांची त्या पत्रिका काही असं यावेळेस आहे, थोडासा फरक आहे, पण त्यांची अजून राजसत्ता याचा काही योग नाही आहे. मोदीजी कशासाठी आम्हा सर्वांना हवं आहे की सर्वांचा विकास त्यांची इच्छा आहे. आणि मेन सनातन धर्म आपली रक्षक अशी आपल्याला जीवनात पहिल्यांदा असे पंतप्रधान. राहुल गांधीच्या मला तुम्हाला अभ्यासाबद्दल विचारायचंय. राहुल गांधीच्या पत्रिकेत आत्ता राजरोग असं नाही असं म्हणताय, पुढं कधी आहे? नाही, राहुल गांधीची पत्रिका समोर येईल तर ना. मी अशा लोकांची पत्रिका काय बाबू ज्याने देशाला सत्यानाश करून दिला, अशा लोकांची पत्रिका बघायची इच्छाच नाही होणार आणि बघणारही नाही. राहुल गांधीची पत्रिकाच बघणार नाहीये. परत तोच प्रश्न, मोदी की राहुल गांधी आणि कोण असेल तर का? मोदी आपल्या देशाकरता आणि आमच्या देशाकरता तर आहेच. मेन आमच्या काशीला पण एवढं, ज्या काशीमध्ये आजच्या 10 वर्षापूर्वी काहीच व्यवस्था नव्हती त्याच्यामध्ये एवढी सुधारणा केली. काशीला इतक्या मोठ्या पटलवरती आणलं. तर अशा व्यक्तीला आम्ही पहिले प्राधान्य देऊ. म्हणून मोदी आमच्याकरता सर्वोपरी आहे. तोच प्रश्न साहेब, मी तर मत देऊन चुकलो आपला. आणि सर्वात मोठी गोष्ट की हे लोक भाग्यवान आहेत. मी आपला मत दिला आहे भारतीय जनता पार्टीला, पण यांना पंतप्रधानांना स्वतः मत द्यायचं पक्ष मिळालेलं आहे. हे भाग्यवान झाले, पहिली गोष्ट. आणि दुसरं, मोदीचा विकल्प नाही आहे. मला असं वाटतं आजच्या 20 वर्षापाय तर मोदीचा विकल्प येणार नाही. आणि राहुल गांधी की अखिलेश यादव सारख्या कोणत्याही नेत्याला मी आपला पंतप्रधान मानूच शकत नाही, प्रश्नच नाही. ही सगळी मराठी म्हणजे असं वाटेल की सगळं एकतर्फी जात आहे. पण मी जसं काही वाराणसीत, काशीमध्ये, बनारसमध्ये वेगवेगळ्या नावांसाठी जरी फिरत असलो तरी इथं फक्त एकच नाव वारंवार चर्चेत येते. आठवून उमेदवार सांगावा लागतोय, कारण संपूर्ण वाराणसी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच बाजूनं अगदी अपवाद वगळता कोणीही विरोधात बोलत नाही आणि मतदानाचा प्रश्नच नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातले बांधव पिढ्यानपिढ्या या ठिकाणी जे राहत आहेत, याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारांचे प्रमुख असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याच्या आजूबाजूला शेकडो कुटुंब जे आहेत ते मराठी आहेत. आणि या प्रत्येक मराठी कुटुंबाला असंच वाटतंय की मोदींची तोड नाही. जरी एकाच बाजूला जरी वाटत असलं तरी वाराणसीतलं वातावरण देखील पूर्णपणे एकाच बाजूला आहे, हेच स्पष्ट आहे. हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, वाराणसी. लोकसभा